माझं नाव सोहम याज्ञिक आहे. मी मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये जातो. मी सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे. Today I am going to be telling a story of when the British was ruling India. Once there was a poet named Bankim Chandra Chatterjee. He was feeling sad when he saw people saluting to the British soldiers. He was thinking that this is our motherland. Why salute to people from other countries? So he made a poem named Vande Mataram. It was made to encourage and, and motivate people. It describes our country beautifully, like this stanza. Sufala, Sufala, Manaya Joshitala, Sasya Samara, Mataram, Vande Mataram. It became popular among the freedom fighters in no time. The freedom fighters were saying Vande Mataram to encourage and motivate each other. It was written down in 1875 and the book was published in 1882. Bikaji Madam Kama unfolded a flag in Germany and said Vande Mataram. It over 150 years later, yet it still encourages and motivates and inspires many souls. And it is a national song along with Jana Gana Mana. Thank you. वाह, खूपच सुंदर सोहम. ॲब्सोल्युटली अमेझिंग. तुला माहिती आहे वंदे मातरम मध्ये किती कडवी आहेत? एनी आयडिया हाऊ मेनी स्टँजाज आर देअर? नाही ना. सो त्याच्यामध्ये 6 स्टँजाज आहेत आणि नथिंग रॉंग इन नॉट नोईंग दॅट. पण त्याची गोष्ट अशी आहे ना की आपल्याला स्कूलमध्ये बऱ्याच ठिकाणी फक्त फर्स्ट आणि सेकंड स्टँजाज सांगितले जातात, पुढचे आपल्याला माहितीच नसतात. आम्हाला पण कधी शिकवले नाही, त्याच्या आधीच्या अनेक जनरेशन्सला पण शिकवले नाहीत. पण देर आर 6 स्टँजाज. आणि तू जसं म्हटलंस तसं इट इज बेसिकली अ सॉन्ग दॅट ग्लोरिफाईज आवर मदरलँड, हो की नाही? आता हे खूप विशेष आहे. कुठल्या भाषेत लिहिलंय तुला माहितीये ते? एनी आयडिया? संस्कृत मध्ये लिहिलंय. ॲब्सोल्युटली फार सुंदर. तर तुला ना मी एक मजा दाखवतो बरं का. म्हणजे सगळेच आहेत आता. लास्ट तू म्हणलास वंदे मातरम वरती प्रेझेंट करतोस तुझा स्वाध्याय, आणि गंमत म्हणजे लास्ट केंद्रात थोडंसं आपण वंदे मातरम वरतीच स्वाध्याय केलं होतं. तर मी आता जस्ट सगळ्यांना घेतो, म्हणजे परीलाही स्पॉटलाईटमध्ये घेतलंय मी, आणि तू तर आहेसच. तर हे पहिले 2 स्टँजर्स आहेत, सुजलाम सुफलाम. तू इतकं छान म्हटलंस की नाही. आणि त्याचा इथे हे पण दिलंय बघ. मी त्याचा अर्थ पण सांगितलाय की हे मातृभूमी, तू भरपूर जलसंपन्न आहेस, उत्तम फळांनी समृद्ध आहेस, मलय पर्वताच्या गार वाऱ्यांनी शीतल आहेस. म्हणजे कशी आहे? सगळ्यांना आश्रय देणारी आहेस, सगळ्यांना भरपूर अन्न धान्य पाणी देणारी आहेस. त्यामुळे आमचं पालन पोषण तू करतेस, आम्हाला तू आश्रय देतेस, तुझ्या मातीमध्ये आम्ही जन्माला येऊन आम्हाला तू इतकं मोठं होण्यासाठी प्रेरित करतेस, आणि आमची अशा सर्व बाजूंनी सर्व पद्धतीने काळजी घेतेस. त्यामुळे तुला आम्ही वंदन करतो. असं खूप त्याच्यामध्ये 6 स्टँजर्स आर देअर. खूप छान छान आहेत. कधीतरी आपण त्याचा अर्थ स्वतंत्र पण बघूयात, हळूहळू बघूयात. पण जसं तू म्हटलास की नाही, बघ हे कोण आहे? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी, दोन्ही पद्धतीने दोन्ही नावांनी ओळखले जातात. आणि तू म्हणलास जसा 1882 इट फायनली वॉज पब्लिश्ड, राईट? आणि 1882 ला द बुक द नॉवेल इन विच इट बिकेम फेमस वॉज कॉल्ड आनंदमठ. त्याच्यामध्ये ते पब्लिश झालं. आणि आता सो क्रिटिकल. तू एक खूप म्हणजे सुंदर नाव घेतलंस. ते नाव काय होतं? मॅडम भिकाजी कामा.
आता ह्या मॅडम भिकाजी कामा होत्या, तुला माहिती आहे बाय एनी चान्स यू नो who inspired Madam Bhikaji Kama to actually go and unfurl the Indian flag and then give the slogans, the very very powerful slogan of Vande Mataram. माहिती आहे who inspired? कोणालाही माहिती आहे? परी, तुला कल्पना आहे? एनी आयडिया? आहान? हा परी? नो आयडिया? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ते होते बसलेले इंग्लंडमध्ये आणि तिकडे त्यांनी इंडिया हाऊसमध्ये अशा पद्धतीने सगळी क्रांतिकारकांची चळवळ चालली होती. आणि आता इंटरनॅशनल स्टेजवरती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणून एक आपलं रिप्रेझेंटेशन भारताचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी भारताचा झेंडा तिथे फडकला पाहिजे आणि त्याबरोबर आपल्या देशावरती काय अत्याचार केले जात आहेत हे सर्व राष्ट्रांना कळलं पाहिजे. याच्यासाठी मॅडम भिकाजी कामा यांना पाठवलं होतं एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सवरती आणि तेव्हा त्या गेल्या होत्या आपला झेंडा डिझाईन करून घेऊन स्वतंत्र भारताचा आणि त्याबरोबर वंदे मातरमचे नारे दिले होते. आता तुम्हाला इथे काही मातांगिनी हजरा कदाचित तुम्हाला नाव माहिती नसेल, पण भगतसिंग तुम्हाला नाव नक्की माहिती. त्यामुळे असे खूप ग्रेट क्रांतिकारक होते की ज्यांनी सगळा हा जो लढा दिला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, ते वंदे मातरमचा जयघोष करत आपल्या वंदे मातरमचे नारे देत अशा पद्धतीने. आणि जसं मी म्हटलं तसं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ह्या सर्वांना प्रेरणा दिली होती. म्हणजे हे फार मोठे मोठे क्रांतिकारक होऊन गेलेत. आणि तुम्हाला गंमत बघा, एक छोटासा पण मी मागच्याला पण हे सांगितलं होतं की आपल्या गव्हर्नमेंटनी हे जे उरलेले स्टँजाज आहेत की नाही त्याच्यामधले ते काढूनच टाकले. आफ्टर वी अचीव्ड फ्रीडम, कॅन यू इमॅजिन दॅट? द गव्हर्नमेंट ऑफ फ्री इंडिया व्हेन इट केम इन टू फोर्स इन 1947 काढून टाकलं. का काढून टाकले? कॅन यू इमॅजिन? कोणी सांगू शकेल मला का केलं असेल असं? नो आयडिया, राईट? कारण आपल्याला सॉंगचे स्टँजाच माहिती नाही आहेत, त्यामुळे आपल्याला का काढले असतील हे पण आपल्या मनामध्ये येत नाहीत. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की द पीपल देन, सम व्हेरी बिग नेम्स दॅट आर टॉट इन अ टेक्स्ट बुक्स फॉर गुड, फॉर राईट और फॉर रॉंग, हे आता तुम्हाला हळूहळू प्रोसेस केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचं नाव घेतलं होतं, तिला वंदन केलं होतं. दुर्गा मातेचं नाव घेतलेलं आहे, तिला वंदन केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सांगण्यात आलं की अरे, जर आपण आपल्या देवी देवतांचं स्मरण केलं आपल्या राष्ट्रगीतामध्ये, तर जी लोक ह्या देवी देवतांचं स्मरण करत नाहीत किंवा त्यांना ते मान्य नाही अशी लोक दुखावली जातील. आता तुम्ही विचार करा बरं का, ही अशी लोक कोण असतात किंवा कितीतरी मोठ्या प्रमाणात ही अशी लोक सगळीकडे फिरत आहेत आणि ही दुखावली जातील, म्हणून ह्यातनं हे काढून टाका. परीला कदाचित लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते. आणि आहान आणि सोहम थोडासा तुम्ही विचार पण करू शकता, जस्ट थिंक अ बिट अबाउट इट. आणि तुम्ही विचार करा, भारताचं पार्टिशन झालंच कुठल्या बेसिसवरती? गांधीजीला मारलं होतं कोणीतरी, बिकॉज गांधीजींनी बोललं होतं ते पाकिस्तान पार्टिशन. हो, पण तुम्ही इमॅजिन करा की गांधीजींचा वध झाला, हत्या झाली, हा स्वतंत्र भाग आहे, पण त्याच्यामध्ये द पार्टिशन वॉज ऑलरेडी डिसाइडेड टू अ लार्ज एक्सटेंट. आणि काय झाले, दोन भाग कुठले झाले मला सांगा जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा? कॅन यू टेल मी? आय थिंक वल्लरी पण आली आहे, आय कॅन ऍड हर ऑल्सो. भारत आणि हे पण झालं होतं काय, बांगलादेश. अच्छा, आणि बरोबर आहे. सो कुठले झाले पार्टिशन्स? दोन, इंडिया आणि पाकिस्तान, बरोबर. आणि पाकिस्तानमध्ये कुठले दोन पार्ट होते ज्याला बांगलादेश म्हणतोय? ते नंतर युद्ध झालं, 1971 मध्ये ती वॉर झाली. पण देर वॉज ईस्ट पाकिस्तान अँड देर वॉज वेस्ट पाकिस्तान. आणि कुठल्या बेसिसवर झालं हे पार्टिशन सांगा बरं, कोणी मला सांगू शकेल का? व्हॉट वॉज द मेन रिझन? येस आहान? बिकॉज गांधीजीला तिथे नाही, की गांधीजींचं मी तुला म्हणलं ना, गांधीजींची हत्या झाली, अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला तो आपल्या देशाच्या इतिहासामध्ये.
व्हॉट एव्हर रिझन, राईट, ते आपण नंतर कधीतरी स्वतंत्र बोलूयात. फर्स्ट पण मुस्लिम आणि लोक सेपरेट करायचे होते. सेपरेट करायचे होते. येस वल्लरी, आय मीन यू गेटिंग हिंदू हिंदू हेट्रेड हिंदू हेट्रेड. सो आणि मा दुर्गा आणि मा लक्ष्मीच्या काहीतरी म्हणजे नाव काढून टाकलं ना त्याच्यातनं, ते स्टॅन्डर्स काढून टाकले ऍक्च्युली. हे पण ते मुस्लिम लोकांना त्यांची स्वतःची म्हणजे देश हवी होती आणि हिंदू लोकांना दुसऱ्या देशात ठेवायचं होतं, म्हणून त्यांनी बोललं म्हणजे मोस्ट ऑफ द मुस्लिम लोक त्यांनी काहीतरी एक जॉईंट एफर्ट केली आणि मग त्यांनी थोडासा लँड क्लेम केला आणि मग तो पाकिस्तान झाला असं काय. सो तो लँड थोडासा नव्हता. सो युअर राईट, युअर नॉट रॉंग. पण द मेन रिझन फॉर दिस एंटायर पार्टिशन वॉज ऑन द बेसिस ऑफ रिलिजन. लक्षात घ्या. ओके, बिकॉज देर वॉज समबडी ऍट दॅट टाइम, मोहम्मद अली जिन्ना नावाचे एक त्यांचे लीडर होते, आणि आपल्याकडे इकडे इंडियन नॅशनल काँग्रेस, जेव्हा गांधीजी होते, पुढे चाचा नेहरू वगैरे काही अशा पद्धतीची लोक होती. पण तुम्ही जर बघितलं तर सगळे क्रांतिकारक जे आपल्या वंदे मातरम ज्यांनी लिहिलं, वंदे मातरमचे नारे देऊन ज्यांनी मोठी क्रांती घडवून आणली, अनेक लोकांना एकत्र आणलं, आपल्या सर्व लोकांसाठी ते लढले, ही सगळी लोक बाजूला करण्यात आली होती. तुम्हाला ही नावच दिसणार नाहीत आपल्या गव्हर्नमेंटमध्ये कुठे. आणि ज्यांनी ज्यांनी हे प्रयत्न केले त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने कोर्ट कचेऱ्या, खटले किंवा त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बाजूला करण्यात आलं. एक फार मोठं नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे त्यातलं. असे कितीतरी, सावरकर, आपले जे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांना जे छळ सहन करायला लागलाय तो आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आपण स्टडी केलं पाहिजे. सो व्हॉट वॉज द बेसिस फॉर दिस पार्टिशन? इट वॉज रिलिजन. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. आता रिलिजनच्या बेसिसवर जर पार्टिशन झालेलं आहे तर वंदे मातरम मध्ये आपली जर लक्ष्मी मातेचं, दुर्गा मातेचं जर नाव आलं तर ते काढायचं काही कारणच नाही. येतंय का लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला? पण स्टील दॅट वॉज डन, अँड ॲट सम पॉइंट देर वॉज अ वर्ड कॉल्ड सेक्युलर विच वॉज पुट इनसाइड आवर कॉन्स्टिट्यूशन, जे ओरिजिनली नव्हतं. आणि देन दॅट सडनली मीन्स अरे अरे यांच्या भावना दुखवू नका, अरे यांना त्रास देऊ नका, अरे त्यांना हे समजणार नाही, त्यांना तुम्ही जरा जपून सर्वांमध्ये सामावून घ्या. आपण कोणाला नाही म्हटलंच नव्हतं, पण हीच अशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती लोक होती ज्यांना हे सेपरेट लँड, सेपरेट नेशन बेस्ड ऑन रिलिजन पाहिजे. सो जस्ट वी हॅव टू अंडरस्टँड द रिझन वाय सम ऑफ दीज थिंग्स हॅव ऍक्च्युअली हॅपन्ड. आणि फायनली 150 इयर्स आता झाले वंदे मातरमला. आणि मी मागच्या वेळेला पण सांगितलं की इन इट्स मेमरी अनेक गोष्टी, कॉइन्स, स्टॅम्प्स, देर वर अ लॉट ऑफ स्पेशल एफर्ट्स दॅट वर टेकन. सो नक्की आपण सर्वांनी थोडं थोडं का होईना याचा अभ्यास केला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. सो आज सोहमनी हे इतकं छान पद्धतीने घेतलं, त्यामुळे आपण सर्वांनी याचा थोडासा अभ्यास आजच्या केंद्रामध्ये केला. ओके, सो नक्की याचे पुढचे स्टॅन्डर्स पण सोहम तू पुढच्या वेळेस म्हणशील तेव्हा थोडंसं बघून ये, थोडं त्याचा पाठांतर कर किंवा प्रयत्न कर. मग आपण सगळेच आपल्या परीने ट्राय करूया.